नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023-24 पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या रिस्पॉन्स शीटनंतर आपण तुम्हाला एक काम सांगितलेलं होतं आणि ते खूप काही विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे। ते म्हणजे तुम्हाला सांगितलेलं होतं की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे सर्वांनी। ठीक आहे, काय कमेंट करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं होतं आणि तुम्ही ते काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि जवळपास विद्यार्थी मित्रांनी हा 17,000 विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ पाहिलेला आहे। ठीक आहे, 17,000 विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ पाहिलेला आहे आणि आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की कट ऑफ काढण्यासाठी तुमची मदत लागणार आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे मदतसुद्धा केलेली आहे। जवळपास विद्यार्थी हे चांगल्या प्रकारे कमेंट केलेली आहे आणि आता आपल्याला आफ्टर तुमच्या कमेंटनुसार तुमच्या आलेल्या मार्कनुसार आपण कट ऑफ सांगणार आहे। नेमका कट ऑफ किती जाईल, 18 जाईल, 19 जाईल, 17 जाईल की 15+ जाईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त तुमची कमेंट आलेली आहे। जवळपास 17,000 विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ पाहिलेला आहे। त्यापैकी भरपूर अशा कमेंट आलेल्या आहे। त्यामधून एक ॲव्हरेज, एक सरासरी मार्क आपल्या लक्षात आलेले आहे की विद्यार्थ्यांना नेमके मार्क किती पडलेले आहे। आणि फर्स्ट रिस्पॉन्स शीटनुसार आपल्याला जिल्हा न्यायालय भरती शिपाई या पदासाठी बघतो आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण शिपाई या लिपिक नाही, लिपिकवाल्यांसाठी जर पाहिजे असेल तर लिपिकवाल्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करायचं आहे आणि लिपिकवाल्यांसाठी दुसरा कट ऑफ काढण्यात येईल। तर शिपाई हमालसाठी पहा, खूप विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे कमेंट केलेली आहे आणि तुम्ही जिल्ह्यानुसार कमेंट केले ते खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे। तर पहा, आपल्या लक्षात एक मार्क आलेले आहे, एक ॲव्हरेज मार्क लक्षात आलेले आहे की विद्यार्थ्यांना नेमकी मार्क किती पडलेले आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांना 17, 18, 19, 20 असे मार्क पडलेले आहे। 20च्या वर 21, 22, 23 या रेंजमध्ये असणारे विद्यार्थी खूप कमी आहे। 10 कमेंटच्या नंतर एक कमेंट किंवा 15 कमेंटच्या नंतर एक कमेंट अशी आहे। तर पहा, आपण 17 कट ऑफ जाणार असं आपण म्हणू शकत नाही आफ्टर फर्स्ट रिस्पॉन्स शीट। त्यानंतर बघा 18सुद्धा जाऊ शकत नाही आफ्टर फर्स्ट रिस्पॉन्स शीट। हमाल शिपाई या पदासाठी सांगतो आहे कारण की एका जागेसाठी फक्त ते पुढील टप्प्यात 7 विद्यार्थी घेणार आहे आणि एका जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलो तर एका जागेसाठी जवळपास 200 ते 300 फॉर्म पडलेले आहे। जागा भलाही चांगल्या प्रकारे होत्या, पण विद्यार्थ्यांची फॉर्म भरण्याची संख्यासुद्धा जास्त होती। तर पहा, आपला जो अंदाज निघालेला आहे तो 20 ते 22च्या दरम्यान जो विद्यार्थी असेल तो 90% सेफ झोनमध्ये आहे असं आपल्याला वाटते। जो 22 आहे, 22 ज्याला मार्क आहे, 22 किंवा 21, ठीक आहे, 21 किंवा 22 ज्यांना मार्क आहे तो 95 ते 93% सेफ आहे। हा आकडा जिल्ह्यानुसार वेगवेगळा असू शकतो, कुठे कुठे तर 17वालासुद्धा पुढील टप्प्यात पात्र होईल। ठीक आहे, पण एकदम आपण ॲव्हरेज जर कट ऑफ जर काढायचं म्हटलं, आपण परत सांगतो आहे की 17वालासुद्धा क्वालिफाय होऊ शकतो, पण ॲव्हरेज जे तुमचे मार्क बघितले आपण त्यानुसार जर एकदम सेफ पकडायचं आहे आपल्याला तर 21, 22 आणि 20 मार्कवाल्याला सेफ झोनमध्ये पकडता येईल आणि 22च्या वर जो कोणी असेल 23वाला तो 100% पात्र आहे। ठीक आहे, पण आपल्याला सेफ झोनमध्ये जर बघायचं आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तर 20, 21 आणि 22, 20वाल्याला आपण जवळपास 90% सेफ मानूया। जिल्ह्यानुसार हा व्हॅरी करणार आहे, कुठे कुठे तुम्हाला आधीच सांगितलं आहे की 17वालासुद्धा क्वालिफाय होईल, 17च्यापेक्षा कमीवाला क्वालिफाय होणे थोडं कठीण आहे, पण कुठे कुठे सांगतो आहे हे पण कोणत्याच जिल्ह्यामध्ये होईल, प्रत्येक जिल्ह्यात होणे पॉसिबल नाही आहे कारण भरपूर फॉर्म पडलेले आहे, भरपूर विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे। जर तुम्ही लॅब चेक केल्या असत्या, पेपर दिला असेल तर विद्यार्थी मित्रांनो ॲब्सेंटीचं प्रमाण हे खूप कमी होतं। ठीक आहे, आणि ॲब्सेंट तोच विद्यार्थी राहतो जो कधीच अभ्यास करत नाही। ठीक आहे, हे तुम्हालासुद्धा माहिती आहे। जर तुम्हाला एकदम आपलं मत जाणून घ्यायचं आहे, वैयक्तिक मत आहे आपलं, तर तुम्हाला जर सेफ झोनमध्ये जर पाहायचं आहे तर तुम्हाला 20 मार्क असले पाहिजे। तुम्ही होप करणारे 17 मार्कवालेसुद्धा करू शकता, 16 मार्कवालेसुद्धा करू शकता,
18वाले पण करू शकता, 19वाले पण करू शकता. पण माझ्या मते 20वालासुद्धा डू ऑर डायमध्ये ह्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 50-50मध्येच आहे. तरी पण आपण त्याला सेफ झोनमध्ये घेतो आहे, कारण की बऱ्यापैकी मार्क पडलेले आहे त्याला 20 मार्कवाला. पण आपण सेफ झोन इथून पुढे 21पासनं पुढे पकडतो आहे आणि एकदम सेफ 100% सेफ जो आहे तो 23 मार्कवाला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 20पासून आपण पकडू शकता की एकदम सेफ आहे. ठीक आहे, तर माझा जो अंदाज आहे तो अंदाज जर तुम्हाला बघायचा आहे लास्ट सांगतो आहे की 20 मार्क जर तुम्हाला असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे. म्हणजे माझा जो कट ऑफ आहे, माझा जो तुम्ही जो मार्क पाठवलेले आहे त्यानुसार 20 मार्क आपला कट ऑफ असू शकतो, हा अंदाज आहे. जिल्ह्यानुसार तुमचा नक्कीच व्हॅरी होईल. 17वालासुद्धा होप करू शकतो, 17 ते 20वाला नक्की होप करू शकतो. आणि 100% तुम्हाला परत सांगतो आहे, जो असणार आहे तो 23 मार्कवाला असणार आहे. 21-22वाला 95% समजू शकतो सेफ, आणि 20 मार्कवाला 90%. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, तुमचे मार्क कमेंट करायचे करू शकता. यानंतरचा जो व्हिडिओ येईल आपला तो लिपिकसाठी येईल. धन्यवाद.